नमस्कार मित्रांनो, कृष्ण जन्माष्टमी निमित्त मी तुम्हाला आज कृष्णांच्या काही कथा सांगणार आहे. हिंदू देवता विष्णूने पृथ्वीवर 9 अवतार घेतले. त्यापैकी एक अवतार म्हणजेच कृष्ण अवतार. आजही कृष्णांच्या बाळलीला खूप हौशेने सांगितल्या जातात आणि ऐकल्याही जातात. त्यापैकी काही बाळलीला मी तुम्हाला आज या कथेतून सांगणार आहे. पहिली आहे दैवी भविष्यवाणी. अनेक युगांपासून युक्रेसेना नावाचा राजा होता. त्याला 2 अपत्ये होती. पहिला कंस आणि मुलगी देवकी. देवकी सुस्वभावी होती, परंतु कंस कपटी वृत्तीचा होता. मोठे झाल्यावर कंसाने आपल्या वडिलांना कारागृहातच टाकले. दरम्यानच्या काळात देवकीचे लग्न वासुदेवाशी झाले. जेव्हा कंस त्याच्या बहिणीला सासरी सोडण्यासाठी जात होता, तेव्हा आकाशवाणी झाली की देवकीचा 8वा पुत्र मोठा होऊन तुला ठार करेल. आपला जीव वाचवण्यासाठी कंसाला आपल्या बहिणीला ठार करायचे होते, परंतु वासुदेवाने त्याच्या बायकोला वाचवण्यासाठी कंसाकडे याचना केली आणि कंसाला वचन दिले की त्याचे प्रत्येक मूल जन्माला आले की ते कंसाकडे सुपूर्द करतील. वासुदेवाने वचन दिल्यामुळे कंस शांत झाला आणि त्याने दोघांना कारागृहात ठेवले. तात्पर्य आहे, आपल्या पालकांचा कधीही अनादर करू नये. दुसरी कथा मित्रांनो बघणार आहोत आपण. कृष्ण जन्म कसा झाला हे मी तुम्हाला सांगते. देवकी आणि वासुदेवाला कंसाने कारागृहात टाकले आणि त्यांच्या सेवकांना पहारा देण्याची आज्ञा केली. परंतु प्रत्येक वेळेला देवकीच्या बाळाला जन्म झाल्यानंतर कंस कारागृहात जाऊन देवकी व वासुदेवाची भेट घेत असे आणि त्यांच्या बाळाला त्यांच्याकडून घेऊन भिंतीवर बाळाचे डोके आपटून बाळाला ठार करीत असे. जेव्हा 7व्या वेळेला देवकी गर्भवती राहिली, तेव्हा तो गर्भ वृंदावनातच रोहिणीच्या उदरात चमत्कारिकरित्या धाडला गेला. बाळाचा पोटातच मृत्यू झाल्याचे कंसाला सांगण्यात आले. देवकी आणि वासुदेवाचा 8वा पुत्र म्हणजेच कृष्णाचा जन्म मध्यरात्री झाला आणि हा विशेष दिवस कृष्ण जन्म म्हणून साजरा केला जातो. तात्पर्य, तुम्ही कुणाला शब्द दिल्यास तो पाळावा. मित्रांनो, तिसरी कथा आहे गोकुळातील कृष्ण. कृष्ण जन्म झाला तेव्हा देवकी आणि वासुदेवांच्या कारागृहातील सेवक गाढ झोपेत होते. कारागृहाची कुलपे उघडून खाली पडली. कृष्णाला टोपलीत घेऊन वासुदेव गोकुळाकडे निघाले. वासुदेव यमुनेकाठी आला तेव्हा मुसळधार पावसामुळे यमुनेला पूर आलेला त्याने पाहिला. परंतु त्याला कृष्णाचा जीव वाचवायचा होता. त्यामुळे स्वतःच्या जीवाची तमा न बाळगता वासुदेव नदीपात्रात चालू लागला. त्याच्या प्रत्येक पावलागणीस नदीचे पाणी कमी होऊ लागले. विष्णू देवताचा सर्प आदिशेषने पावसापासून कृष्णांचे संरक्षण केले. जेव्हा कृष्ण नंदा घरी पोहोचला तेव्हा यशोदेने मुलीचा जन्म दिला होता. हळूच त्याने त्या मुलीला उचलून कृष्णाला त्या जागी ठेवले. वासुदेवाने मुलीला घेऊन पुन्हा कारागृहाकडे परतला. देवकी आणि वासुदेवाला वाटले कंस त्या छोट्या मुलीला सोडून देईल, कारण आकाशवाणीमध्ये देवीचा 8वा पुत्र अशी घोषणा झाली होती. परंतु कंसाला त्याची दया आली नाही. त्याने त्या मुलीला देवकी वासुदेवाकडून हिसकावून घेतले आणि भिंतीवर तिचे डोके आपटले. तितक्यात चमत्कार झाला. त्या मुलीच्या जागी देवी दुर्गा उतरली आणि तिने कंसाला सांगितले की देवकीचा 8वा पुत्र जिवंत असून लवकरच तो तुझा वध करेल, तुझा कर्दन काळ ठरेल, इच्छा तिने सांगितली. चौथी कथा आहे कृष्ण आणि पुतना. कंसाला कृष्णाचा वध करायचा होता, त्यामुळे त्याने पुतना राक्षसीनाला पाचारण केले. त्याने पुतना राक्षसीनाला सुंदर तरुण स्त्रीच्या रूपात येण्यास सांगितले. 10 दिवसात जन्मलेल्या सगळ्या बाळांना मारण्यास सांगितले. लोकांच्या मनात भीती निर्माण झाली. पुतना राक्षसीन लगेच तयार झाली. पुतनाने कृष्णाच्या गावात प्रवेश केला. यशोदेच्या नुकत्याच झालेल्या पुत्राविषयी तिने सगळ्यांना बोलताना ऐकले आणि तिच्या लक्षात आले की हेच ते बाळ ज्याला आपणास नष्ट करायचे आहे. यशोदेचे लक्ष दुसरीकडे वळवून तिने कृष्णाचे तोंड तिच्या विष लावलेल्या स्तनाग्रांना लावले. त्या विषामुळे कृष्णाला काही झाले नाही, पण पुतना राक्षसिनीला तत्काळ मृत्यू झाला. याचे तात्पर्य असे आहे की कुठल्याही माणसाला किंवा प्राण्याला सहतूक इच्छा करू नका, तुम्हाला त्याचे भोग भोगावे लागतील.
पाचवी कथा आहे कृष्णाचे लोणीवरचे प्रेम. कृष्णाला लोणी खाण्यास खूप आवडत असे. कृष्ण थोडा मोठा झाल्यावर तो आपल्या आणि शेजाऱ्यांच्या घरात लोणी चोरत असे. यशोदेला लोण्याचा घट तर छताला टांगून ठेवत असे, जेणेकरून कृष्ण तिथपर्यंत हळूहळू इतर गोपीसुद्धा तसे करू लागल्या. कृष्ण आणि त्यांचे मित्र सहज हार मानत नव्हते. त्यांनी यावर युक्ती शोधून काढली. पुढच्या वेळी त्यांनी लोण्यासाठी घरावर छापा टाकला. कृष्णाने आपल्या मित्रांना मानवी डोंगर बनवले. कृष्णाने स्वतःच्या माथ्यावर जाऊन लोण्यांचे भांडे फोडले. मित्रांनी त्याला मुक्त केले. यामुळे गोपिकांमध्ये राग आणि निराशा जास्त होती. पुढची कथा आहे कृष्णाच्या मुखात काय होते. एकदा कृष्ण आणि बलराम खेळत होते. ह्या विष्णूंच्या अवताराने तोंडात मुठभर माती घातली. जेव्हा कृष्णाच्या सवंगड्यांनी त्याची आई यशोदेकडे तक्रार केली तेव्हा यशोदा धावत कृष्णाजवळ पोचली आणि त्यास तोंड उघडण्यास सांगितले. सुरुवातीला त्याने नकार दिला, परंतु यशोदेने रागाने पाहिल्यावर कृष्णाने तोंड उघडले. यशोदेला त्याच्या तोंडात माती, चिखल नव्हे तर संपूर्ण जग दिसले. तेव्हा तिच्या लक्षात आले की कृष्ण हा मानव रूपातील देवाचा अवतार आहे. तात्पर्य: नेहमी आपल्या पालकांचे ऐकावे. पुढची कथा आहे की कृष्ण आणि कालिया. दररोज कृष्ण गायींना चारण्यासाठी नदीकाठी घेऊन जात असे.